तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। लोणार सरोवर परिसरातील असंख्य हेमाडपंथी मंदिरे, बारव व पुरातन वास्तू आहेत। या सर्व ठिकाणावरून लोणार सरोवरात जाण्यासाठी किंवा इतर ठिकाणी जाण्यासाठी असंख्य भुयारी मार्ग असल्याचे दिसून आले आहे। लोणारकर टीमचे सचिन कापुरे यांनी एक भुयारी मार्ग शोधून काढला आहे। तो भुयारी मार्ग पापेश्वर मंदिरातून जातो। त्या भुयारी मार्गात कापुरे यांनी आत खोलपर्यंत जाण्याचा प्रयत्न केलाय, मात्र पुढे पाण्याचा साठा दिसल्याने ते परत बाहेर आले। लोणार परिसरातील सर्व भुयारी मार्ग शोधून ते कुठे जातात याचे संशोधन करून त्या मार्गाची माहिती जनतेसमोर आणण्याची मागणी पुरातत्व विभागाकडे सचिन कापुरे यांनी केली। MCN न्यूज मराठीकरिता भूषण शेटे, लोणार। सध्या आपण लोणार सरोवराजवळील पापारेश्वर या मंदिरामधून आत गेल्यानंतर एक भुयारी मार्ग आहे। तो भुयारी मार्गामध्ये आम्ही जाण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या समोर आणखी आम्हाला पाणी असल्यामुळे जाता आलं नाही। परंतु लोणारमध्ये असे अनेक भुयारी असल्याचे संदर्भ वेळोवेळी येतात। दैत्यसुदन मंदिरपासून सरोवरापर्यंत जाण्याचा एक मार्ग होता असे बरेच लोक म्हणतात आणि काही विहिरीमधूनही मार्ग सरोवराकडे जातात असंही काही लिखाणामध्ये दिसत आहे। तर पुरातत्व विभागाने जर हे भुयारी मार्ग असतील तर याचा अभ्यास आणखी करावा, याचा आणखी शोध लावावा अशी आमची सर्वांची लोणारवासियांची त्यांच्याकडे एक मागणी आहे। धन्यवाद। असा हा भुयारी मार्ग आपल्याला इथे दिसत आहे। अजून बराच खोल हा मार्ग इथे आहे, परंतु आत जाण्याला पाणी भरल्यामुळे त्या भुयारी मार्गामधून आपल्याला पुढे जाता येणार नाही। थोडं पाणी कमी झाल्यानंतर आपण परत एकदा येऊ व त्या पाण्यामधून ते पार करून आतमध्ये जाऊन बघूया की नेमकं काय आहे। बऱ्याच वेळा जेव्हा मुघलांचे आक्रमण व्हायचे तेव्हा आपल्या स्त्रियांचं रक्षण करण्यासाठी ही भुयारी मार्ग खोदले जायचे। सर्व स्त्रियांना या भुयारी मार्गामध्ये दूर पाठवून द्यायचे व त्याचं तोंड भुयारी मार्गाचं बंद करून घ्यायचे व त्यांचे रक्षण झाले पाहिजे, मुलांचे रक्षण झाले पाहिजे यासाठी गावाच्या संरक्षणासाठी हे भुयारी मार्ग करतात। लोणारमध्ये बरेचसे भुयारी मार्ग अजूनही आहेत, काही बुजलेले आहेत। त्यापैकी हा एक पापारेश्वरचा भुयारी मार्ग आपण बघितलेला आहे। धन्यवाद मित्रांनो।